20व्या शतकाचा अंत करून 21व्या शतकाकडे निघालो आहे मी. केवढी पडधड, केवढी मोडतोड या चवताळलेल्या भूकिस्तानच्या झुंडी कुणीकडून आल्या, कुठे निघाल्या. या शहराच्या चौकात उभारलेले क्रांतिकारकांचे पुतळे उखडून कुठे गेल्या. काल हे पुतळे त्यांचे नायक होते. घणावर घाव घातले जात आहेत, हातोड्यावर हातोडे, हात तोडला, पाय तोडला, निर्जीव संगमरवराचा चेहराही उद्रूप केला. शिव्यासाप निंदा नालस्ती ही विटंबना मरणानंतरची. बीबीसीच्या वर्ल्ड न्यूज मधले लेनिनच्या पुतळ्याचे शव असे हिलकावे खात राहते. क्लोजअप, लॉंग शॉट, झुमिन आउट हा डेंग शाओपिंग फाडून टाकतो माओच्या नवबतीचे चामडे. साम्राज्यशाहीचा आहेर त्याला परका वाटत नाही. पिढ्यानुसार बदलत जाते महापुरुषाबद्दलची श्रद्धा. महापुरुष भोगतात मेल्यानंतरही केलेल्या न केलेल्या चुकांची शिक्षा. जग किती जवळ आले, लांब गेले, किती अगतिक झाले, किती प्रगतीकडे पोहोचले. राजेशाही, लोकशाही, समाजवादी हुकुमशाही, इच्छा आकांक्षा स्पर्धांचे शोषण आणि व्यसनांचा ग्लोबलायझेशन. हा ट्विंकल, हा डंकल, हे पेटंट लिंबाच्या झाडाचे. मेलेल्या शवाला टोचतात कावळे, मेलेल्या शवाला टोचतात कावळे. सर्वत्र कावळ्यांची कावकाव. तरीही तुझी प्रतिमा हृदयात घेऊन मी जगतो आहे. खरे काय खोटे काय स्वतःला पारखून घेतो आहे. तुझ्या चारित्र्याचा मिथक अर्थ वाचून स्वतःलाही आरपार बदलतो आहे. ही जी सगळी वास्तू आहे, या वास्तूमध्ये त्या ठिकाणी जुनी वास्तू होती बाबासाहेबांच्या कुटुंब जे आहे रामजी, ते इथे राहत होते या सगळ्या वास्तूमध्ये. आणि इथे एक छोटंसं घर होतं आणि याच घरावर आता याच जे जुनं घर होतं त्या घरावरच आता इथे एक छोटंसं स्मारक झालेलं आहे. आणि या स्मारकाला आपण बघतो की स्मारकाच्या बाजूचे बाहेर सगळं असं बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट लावलेला आहे. बाबासाहेबांचा जो सगळा हा जीवनपट आहे किंवा त्यांच्या आयुष्यातले जे सगळे महत्त्वाचे प्रसंग आहेत, हे प्रसंग इथे जे छायाचित्र आहेत, ती छायाचित्र इथे लावलेली आहेत वेगवेगळ्या कालखंडातली. खरं तर बाबासाहेबांचं हे छोटंसंच घर होतं, इथे त्यांचे वडील राहत आणि याच घरामध्ये त्यांनी पहिल्यांदा गमभनची अक्षरं गिरवलेली आहेत. बाबासाहेबांना शाळेत प्रवेश घेता आला नाही दापोलीच्या, कारण त्यांचं वय भरत नव्हतं, परंतु आपल्या मोठ्या भावाबरोबर त्यांनी याच ठिकाणी पहिली अक्षरं गिरवलेली आहेत. आणि नंतर मग त्यांचं जे कुटुंब आहे ते साताऱ्याला गेलेलं आहे. आणि या सगळ्या हे जे घर होतं जुनं, त्या घराचं स्मारक जे केलं ते इथल्या बौद्ध सेवा संघाने केलेलं आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी महाज्ञाती सेवा संघ हा स्थापन झाला होता. महाज्ञाती सेवा संघाचं रूपांतर पुढे बौद्धजन सेवा संघ तालुके दापोली मंडळ असं झालं. आणि या महापुरुषाचं स्मारक त्यांच्याच भूमीत त्यांच्या मूळ वास्तूत असावं असं सर्व आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे ती प्रेरणा घेऊन आम्ही हे स्मारक उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला वाटतं हा बाबासाहेबांचं वास्तव्य जे आहे दापोलीतलं किंवा त्यांचं आंबडवे हे गावच आहे, पण इथलं सुद्धा त्यांचं वास्तव्य हे खूप प्रेरणादायी आहे या सगळ्या भागाला. प्रेरणादायी आहे, स्फूर्तिदायी आहे. इथून नवीन पिढी घडणारी आहे, घडते, आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, यासाठी असा आम्ही हा संकल्प पूर्ण केलेला आहे.
बाबासाहेबांच्या या सगळ्या वास्तव्यामुळे सगळं भाग जो हा सगळा भारून गेलेला आहे, याची एक नव्या पिढीमध्ये याची जाणीव आहे. आता काय वाटतं तुम्हाला की व्हावी, आणखी झाली पाहिजे? जाणीव तर निश्चित आहे, पुढे होत राहिली पाहिजे. जाणीव निश्चित आहे आणि पुढे होत राहील. हा संघ बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनपट जर पाहिला तर कोकणातून खऱ्या अर्थानं ही चळवळ उभी राहिलेली आहे. चळवळ उभी राहिलेली. खरं तर आंबेडकरी जे विचार आहेत, हे विचार या सगळे हे जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते आपापल्या परीने पोचवत आहेत सगळ्या गावांमध्ये आणि त्याला आपापल्या परीने हातभार लावत आहेत. खरं तर त्यांची जी शिकवण होती समतेची आणि शिका आणि संघटित व्हा असं त्यांनी दिली होती हाक, त्या हाकेला आता सगळीकडून थोडा का होईना परंतु प्रतिसाद आता वाढायला लागलेला आहे. भीमराव वयानं लहान असल्यानं कॅम्प दापोली इथल्या शाळेत प्रवेश देता आला नाही. त्यामुळे घरीच लहानग्या भीमरावाला अक्षर ओळख होऊ लागली. 1896 मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली आणि ते साताऱ्याला गेले. सुरुवातीला लहान घरात आणि नंतर भाड्यानं घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावांचं वय 5 वर्ष होतं. हेच वय शाळेत जायला योग्य आहे असं जाणून सातारा कॅम्प स्कूलमध्ये लाडक्या भीमरावांचं नाव दाखल केलं गेलं. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पुढे आंबेडकर कुटुंब मुंबईला आल्यावर बाबासाहेबांनी एल्फिस्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत प्रवेश घेतला. 1907 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पार केली आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांमध्ये अभिमानानं साजरा केला गेला.